हे पहा मित्रांनो, छोटंसं वावर होतं कांद्याचं. कांदे आजच काढलेले आहेत, काटून झालेले आहेत. या अशा प्रकारे कांद्याची आरण लावलेली आहे इथे. हे आपल्या घराजवळ स्वतःचं असणारं, स्वतःच्या घरी स्वतःच्या शेतीत पिकवलेले हे कांदे आहेत. पाहू शकता तुम्ही कांदे किती छान आणि मोठ्या साईजचे आहेत. किती मोठ्या साईजचे कांदे आहेत पाहू शकता. हे कांदे अजून आपण व्यापाऱ्याला किंवा कोणाला विकत असे दिलेले नाही आहेत, काढून ठेवलेले आहेत. फक्त कांदे साठवण्यासाठी आपल्याकडं ही कांद्याची बराकी आहे. इथे आपण कांद्याची साठवणूक करू शकतो, जेणेकरून जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की त्याला योग्य भाव आहे तोपर्यंत आपण ते कांदे याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण होतं आहे. याला कांद्याची बराकी असं म्हणतात. हे आहे कांद्याचं बी लावलेलं आहे आपण, डेंगळे म्हणतात याला. हे डेंगळे अशा प्रकारे लावलेले आहेत. आज सकाळीच त्यांना पाणी भरलेलं आहे डेंगळ्यांना. आणि डेंगळ्यांच्याच बाजूला आपण थोडाफार लसूण पण लावलेलं आहे मित्रांनो. हे पाहून घ्या लसूण, त्यालाही आज आपण पाणी भरलेलं आहे. शेतीमध्ये तसंच हे नारळाचे झाड, आंब्याचे झाड असे बांधाच्या साईडने आपण लावलेले आहेत. वावराच्या मधोमध लावलेले आहे. थोडं लांबवर तुम्हाला जे दिसतंय ते पॉली हाऊस आहे. त्याच्यामध्ये आपण जिप्सो प्रकारचं फुलझाडं लावलेले आहेत. जिप्सो या प्रकारचं पाहू शकता तुम्ही. हे आपलं घर आहे. हरिपाठ चालू झालेला आहे वाडीमध्ये आता. मंदिराचा कळस तुम्हाला इथून दिसत असेल. रोज नित्यनियमाने हरिपाठ पूजापाठ केला जातो मंदिरात. छान असं आमचं गाव आहे खिल्लारवाडी. ही ट्रॅक्टरची अवजारं ठेवण्यासाठी जागा आहे इथे. रोटर, नांगर सगळं काय असं ठेवलेलं आहे इथे. ट्रॅक्टर आहे आपल्याकडे. खाली अजून शेतात कांदे काढून पिशव्या भरून झालेले आहेत. त्या वरती घेऊन यायचे, त्याच्यासाठी ट्रॅक्टरला ट्रॉली लावलेली आहे. थोड्या वेळात ट्रॅक्टर घेऊन कांदे घेऊन येणार लोड करण्यासाठी. तर मित्रांनो, हे आपलं गाव, हे आपल्या गावची शेती, हे सगळं काही. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा मित्रांनो, शेअर नक्की करा. धन्यवाद.